कोल्हापूर शहरातील जुना बुधवार पेठ आणि शनिवार पेठ परिसरात राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी नागरिकांसाठी जीवघेणी ठरत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देत तातडीने पर्यायी रस्ता आणि उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली आहे। जुना बुधवार पेठ आणि शनिवार पेठ परिसरातून जाणाऱ्या नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढतोय। या मार्गावर अवजड ट्रक, उसाने भरलेले ट्रॅक्टर, दुचाकी वाहनं तसंच पर्यटकांच्या गाड्यांची मोठी वर्दळ असल्याने स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडणंही धोकादायक बनले। या परिसरात 3 शाळा असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। दरम्यान 31 जानेवारी 2026 रोजी तोरसकर चौकात उसाने भरलेली ट्रॉली उलटून जलवाहिनीचा व्हॉल्व फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी परिसरातील इमारतींच्या बेसमेंटमध्ये घुसलं। तर यापूर्वी भगतसिंग चौक परिसरात वाहतुकीच्या गर्दीत एका महिलेचा डंपर खाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तावडे हॉटेल ते सीपीआर चौक मार्गे सिद्धार्थ नगरच्या मागील बाजूने छत्रपती शिवाजी पुलापर्यंत पर्यायी रस्ता आणि उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली आहे। तसंच उड्डाणपुलाची घोषणा वर्षभरापूर्वी झाल्यानंतरही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय।